नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 9व्या म्हणजेच धनु राशीच्या जानेवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सगळ्याच मंडळींना आणि आपल्या कुटुंबियांना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आमच्या ज्योतिष कट्टा टीमच्या वतीने. तर ज्यांना या संपूर्ण वर्षाचे आपले वैयक्तिक वार्षिक राशी भविष्य अगदी सूक्ष्म सखोल पद्धतीने जाणून घ्यायचं आहे, त्यांनी अवश्य सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आधी माहिती घ्यावी व नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. मंडळी, नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच नेहमीप्रमाणे सूचना ती म्हणजे यामध्ये सांगितलेली जी जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा ग्रहस्थिती यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच वेळी मासिक व दैनंदिन राशीफळ आपण या व्हिडिओमधून ऐकणार आहात. तसेच शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण काटेकोरपणे पहा. चला तर मग जाणून घेऊया जानेवारी महिना कसा राहणार आहे आपल्या धनु राशीसाठी. महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्याच राशीमध्ये म्हणजेच राशीच्या प्रथम स्थानात कुंडलीच्या प्रथम स्थानात एकाच वेळी शुक्र, बुध, रवी, मंगळ हे 4 दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करणार आहे, ज्यामध्ये आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम व नवम म्हणजे भाग्यस्थानाचे ग्रह मंगळ आणि रवी हे सुद्धा असणार आहेत. कुंडलीमधलं हे पहिलं घर ओळखलं जातं ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्व, आपले विचार, आपलं कार्यकर्तृत्व, आपल्या स्वभावाचा आणि विचारांचा आरोग्याचा पिंड सुद्धा. त्यामुळे आपल्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा सुंदर ठसा समाजाच्या विविध अंगावर विविध माध्यमातून विविध कार्याच्या माध्यमातून उमटवण्यात आपण चांगले यश मिळवू शकता. या कालखंडात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व कौटुंबिक क्षेत्रात उत्तम यश मिळवण्याची संधी मिळवून देणारा हा संपूर्ण महिनाच राहणार आहे आपल्यासाठी. त्या प्रत्येक संधीवर म्हणूनच आपल्याला लक्ष ठेवायचं आहे अगदी काटेकोरपणे महिन्याच्या सुरुवातीपासूनच व आलेली संधी बिलकुल वेळ न दवडता घ्यायची आहे. यासाठी अवश्य योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला सुद्धा घ्यायला हरकत नाही. कार्याच्या अनुषंगाने काही नवीन शिक्षण प्रशिक्षण घेणं हे या काळात अतिशय महत्त्वाचं राहील. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहा, ज्याचा लाभ आपल्या व्यवसायाच्या, नोकरीच्या आणि कार्याच्या ठिकाणी उत्तम आपल्याला मिळेल. काही नवीन संधी मिळवण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात हे सर्व 4ही दिग्गज ग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहेत. कुंडलीमधलं हे दुसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे धन, संपत्ती, कुटुंब, वाचा स्थान म्हणून. त्यामुळे ज्या मंडळींचा संबंध कागदपत्रांची कामं म्हणजे डॉक्युमेंट्स, फायनान्स, लेखन, बोलणं, विविध भाषांचा असलेला अभ्यास आणि त्या भाषेमध्ये असलेलं कार्य यांना हा कालखंड विशेष अनुकूल आणि शुभ राहील. आपल्या कार्याचा आवाका वाढवण्यासाठी तसेच या कार्यातील नवनवीन संधी मिळवण्यासाठी. तर कुटुंबाच्या आर्थिक विषयातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेतलेली मेहनत या काळात निश्चित अतिशय सुंदर असं यश देईल. तेव्हा अवश्य अशा सर्व कामांचा वेग आपण वाढवू शकता. तसेच आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरुग्रह हा सुद्धा 7व्या घरातून केंद्रस्थानातून आपल्याला योग्य ती शुभ साथ देणारा शुभ फलदायी राहणार आहे. तर मंगळ व रवी ग्रहाचा या द्वितीय स्थानातील शुभ प्रभाव जागेचे जुने प्रश्न सोडवण्यात यश मिळवून देणारा राहील. मात्र हे वाचास्थान आहे. आपल्या बोलण्यावर आणि रागावर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. आपल्या बोलण्यातून काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता राहील, तेव्हा सांभाळा. जी मंडळी जमीन जुमला, अग्नी, मशिनरी, इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, मेडिकल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स,
सोशल मीडिया, शेअर मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, कला कौशल्य, क्रीडा, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, तसेच इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट, वास्तुविषय, ज्योतिषशास्त्र विषय, रेकी, हीलिंग अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने. त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा सुद्धा शुभ आणि लाभ वाढवणारा देणारा राहणार आहे. तसेच जी मंडळी नव्याने या क्षेत्रात पदार्पण करू इच्छितात त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा अत्यंत शुभ परिणाम देणारा राहील. मात्र शनी ग्रहाची पनवती सुरू असल्यामुळे कोणतेही कार्य योग्य विचार करून, योग्य पद्धतीने आखणी करून आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन करून करावे, नाहीतर क्षुल्लक कारणांवरून अपयशाचं मात्र तोंड पाहावं लागेल. नोकरदार मंडळींना कोणतेही नोकरीच्या बदला संदर्भातले निर्णय फार सांभाळून आणि अभ्यासपूर्ण घ्यावे लागतील या महिन्यात. हा महिना संतती, उच्च शिक्षण आणि विवाह यासाठी अनुकूल राहणार आहे. तेव्हा या विषयात अवश्य आपण निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांचा विचार केला तर हा महिना शुभ परिणाम देणारा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आणि आरोग्याचा विचार केला तर संधिवात, सर्दी, खोकला, कफ, ताप या संदर्भात जरा विशेष काळजी घ्या असं सांगणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला या विषयातलं मार्गदर्शन या संदर्भातली आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी आमच्या थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी विचार केला तर या महिन्यात FMCG, IT, पॉवर, फायनान्स, बँकिंग, केमिकल, लॉजिस्टिक, इंजिनिअरिंग, इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र गुंतवणुकीपूर्वी अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभाचा राहणार आहे. तर मंडळी, ही होती या जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं आणि सहज होईल. महिन्याची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने सांभाळा असं सांगणारे आहे. म्हणजेच 1 जानेवारी आपल्याला या दिवसात आरोग्य मात्र सांभाळायचं आहे. त्यामुळे मानसिक दगदग आणि त्रागा कमी करा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. मात्र विरोधकांवरती जरा बारीक लक्ष ठेवा. पुढचे 2 दिवस 2-3 जानेवारी विवाहाची बोलणी, कोर्ट कचेरीची कामं, व्यवसायातले निर्णय, महत्त्वाच्या लोकांशी असलेल्या संपर्क, चर्चा आणि गाठीभेटी यासाठी हे दिवस शुभ राहतील. पुढचे 2 दिवस 4-5 जानेवारी थोडंसं वातावरणातल्या वादावादीपासून किंवा वादावादी करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. मानसिक ताणतणाव आणि दगदग सांभाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पथ्य पाणी सांभाळा आणि लांबचे प्रवास काही कारणांसाठी टाळता आले तर उत्तम राहतील. 6 ते 13 जानेवारी हे पुढचे 8 दिवस अत्यंत शुभ आणि भाग्यकारक दिवस. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याची सुरुवात करण्यासाठी हे लाभाचे दिवस राहतील. वडिलोपार्जित संपत्ती, कार्य, जमीन जुमला, व्यवसाय यासाठी निर्णय अवश्य या काळात आपण घेऊ शकता. त्यामुळे आनंद वाढवणारे आणि लाभ वाढवणारे दिवस राहतील. काही थांबून राहिलेली कामं पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. आपल्या कार्यामध्ये मित्रपरिवार, घरातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ यांची अतिशय उत्तम साथ मिळेल. 14-15 जानेवारी महत्त्वाच्या व्यवहारासाठी थोडे प्रतिकूल दिवस. तेव्हा सांभाळून आणि काळजीपूर्वक व्यवहार या काळात करावे लागतील. या काळात आपल्याला आरोग्यसुद्धा सांभाळायचं आहे. मात्र कामानिमित्ताने बाहेर गावात जाण्याची संधी आली तर अवश्य घ्या. 16 ते 22 जानेवारी पुढचे 7 दिवस नवीन कार्याचा आरंभ आणि कार्याचा विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस. कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय अवश्य घेऊ शकता. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील आणि ते फायद्याचे सुद्धा राहतील.
पदप्रतिष्ठा, समाजातील आणि कार्यातील मान सन्मान प्राप्तीचे प्रसंग या काळात अनुभवायला मिळतील. भावंडांशी जर जुळवून घेताय तर काही फायद्याची गणितं सुद्धा जुळून येतील. पुढचे 2 दिवस 23-24 जानेवारी भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री आणि गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. मात्र घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातील ताणतणाव मात्र सांभाळावे लागतील. 25, 26, 27 जानेवारी हे पुढचे 3 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार, नोकरदार अशा सगळ्याच मंडळींना शुभ असतील. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग आणि महत्त्वाच्या परीक्षांसाठी अत्यंत शुभ दिवस. 28, 29 जानेवारी आरोग्य, गुप्त शत्रूंच्या कारवाई, विरोधक यांच्यापासून सावध राहावं लागेल. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 30, 31 जानेवारी उद्योग, व्यवसाय, लग्न कार्य, कोर्ट कचेरी अशा सर्वच कामांसाठी शुभ दिवस. तर मंडळी, ही होती जानेवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची विस्तृत, अत्यंत थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती. शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यामध्ये आपल्याला गणेशाची आराधना आणि उपासना मात्र वाढवायची आहे. यासाठी गणेशाचा अतिशय सुंदर मंत्र ओम गंग गणपतये नमः रोज 1 माळ अवश्य पठण करा. तर संकटनाशक गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष याचं पठण अवश्य जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. मंडळी, या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला अतिशय भरभक्कम आणि स्थिर करण्यासाठी मदत करत असतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी तर नवनवीन साधना आणि आध्यात्मिक उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक 3 दिवसाच्या कार्यक्रमांचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे या जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलेलं आहे. तारीख असणारे 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार. या कार्यक्रमाची संपूर्ण विस्तृत माहिती घेण्यासाठी किंवा आपली नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आपण माहिती जाणून घेऊ शकता. हा कार्यक्रम नक्की कसा असणार, यामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत असणार आहेत या विषयाचा व्हिडिओ सुद्धा प्रकाशित केलेला आहे. माहिती घेण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. तसेच मंडळी, आपण स्वतः नृसिंहवाडीला दर्शनाला जाताय तर दर्शन कसं घ्यायचं, काय आहे महात्म्य आणि महत्त्व या स्थानाचं, हाही व्हिडिओ केला आहे. त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. तर मंडळी, ही होती आपल्या धनुराशीची या जानेवारी 2026 महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आवडला असेलच लाईकसुद्धा करा. मंडळी, या वर्षभरामध्ये आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं आणि या स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा याचीही माहिती संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 700 ओव्यांचा महाराजांनी अप्रतिम सार या ग्रंथात काढलेला आहे. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन आणि पारायण करू शकतात. भारतात मागवण्यासाठी 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली 108 नावांचं संकलन केलेलं हे पुस्तक, ज्यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत, हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची आहेत. तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर अवश्य आपण ऑर्डर करू शकता. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. मंडळी, असा हा नवीन वर्षाचा पहिलाच महिना जानेवारी आपल्याला सुख समृद्धीचा जावो आणि हे वर्ष कसं जाणार त्यासाठी वार्षिक राशी भविष्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. ते सुद्धा पाहायला विसरू नका. कळावे लोभ असावा. धन्यवाद.